आयसोमेरिझम आपण स्टार्ट केलं होतं, त्याचे 3 लेक्चर टाकलेत मी. चौथं लेक्चर आलंय आता आपलं स्टिरिओ आयसोमेरिझमकडं. काय स्टिरिओ आयसोमेरिझम? इट इज अ वन ऑफ द टाइप ऑफ द आयसोमेरिझम. 2 टाइप होते, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, एक स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? तर सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ फंक्शनल ग्रुप ॲटम्स. कोणताही ग्रुप असेल तर त्याची डिफरंट कशी अरेंजमेंट असते तर ते आपण स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये बघणार आहे. मग या स्टिरिओ आयसोमेरिझमचं परत आपल्याला 3 टाइप मी लिहून दिले होते. ते कोणते? तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. बरोबर. त्यातला आता आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा टाइप बघणार आहे. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम काय? तर जॉमेट्रीमध्ये असणार आहे. मग जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे जॉमेट्रीच्या टाईपमध्ये मग काय काय असतं ते मग बघूया आता. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे 2 टाइप पडतात, एक सिस आयसोमेरिझम आणि एक ट्रान्स आयसोमेरिझम. खूप सोपा आहे, खूप सोपा पार्ट आहे. याच्यानंतर आपण इझेड बघणार आहे. महत्वाचं यामधील काय असेल ना तर ते इझेड आहे. पण इझेड जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल, इझेड नॉमिनिक्लेचर, तर इझेड नॉमिनिक्लेचर माहीत असेल तर त्याच्या आधी थोडं सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम घ्यावं लागतं. खरं हे लेक्चर महत्त्वाचं कशासाठी आहे तर इझेड नॉमिनिक्लेचरसाठी महत्त्वाचं. मग इझेड नॉमिनिक्लेचर काय असतं बघूया आपण पुढे. त्यासाठी एक बेसिक गोष्ट माहीत असते, सिस आयसोमेरिझम, ट्रान्स आयसोमेरिझम. सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम वरूनच इझेड पडतं, म्हणून मी आधी हा घेतला. बघूया पुढे आपण इझेड पण काय आहे. सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम इट इज अ 2 टाइप्स ऑफ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम. मग सिस आयसोमेरिझम म्हणजे काय? तर आयसोमर इन विच सेम ॲटम और ग्रुप ऑन सेम साइड. किती सोपं आहे हो का? काय असतं, हे जे 2 कार्बन आहेत, यामध्ये एक अरेंजमेंट केलेली असते. एक ती असते म्हणजे सेम आणि अपोजिट. सेम म्हणजे सिस आणि ट्रान्स म्हणजे अपोजिट. तर बघा, सेम आणि अपोजिट यामध्ये कसं, तर सिस आयसोमर असं सांगतं की सेम साईडला असतात आणि ट्रान्स आयसोमर सांगतात की अपोजिट साईडला असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल ए या टाईपचा एक मॉलिक्युल आहे, असाच तोच ए असा टाईपचा आहे, तो या साईडला आहे. आणि बी अजून एक आहे, बीचाच अजून एक भाव आहे, तो या साईडला आहे. म्हणजे 2 बॉईज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. 2 बॉईज आहेत, 2 गर्ल्स आहेत. आता काय केलं मी, ते 2 बॉईज या दोघांच्या एका साईडला बसवले, सेम साईडला बसवले आणि दुसऱ्या साईडला 2 गर्ल्स बसवले. तर यानुसार आहे का नाही, जर एकाच म्हणजे एकाच प्रायोरिटीचे किंवा एकाच सिक्वेन्सचे किंवा एकाच प्रकारचे या प्रकारचे जर मोलिक्युल ॲटम्स फंक्शनल ग्रुप जर एका साईडला आले तर ते बनतं सिस आयसोमेरिझम, आणि जर अपोजिट साईडला आले तर ट्रान्स आयसोमेरिझम. म्हणजे थोडक्यात कसं. पण आता तुम्ही म्हणाल एका साईडवरून कसं कळणार आपल्याला? मग कसं कळणार, फक्त बघा, हा जो सेंटर आहे ना, या सेंटरला अशी हॉरिझॉन्टल आहे का नाही, हॉरिझॉन्टल एक लाईन मारायची, अशी डॉटेड लाईन. आता या डॉटेड लाईनच्या वरच्या साईडला सेम असतं आणि या डॉटेड लाईनच्या वर एक आणि इकडे एक. जसं की इथं बघा, इथं मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारली. या हॉरिझॉन्टल लाईनच्या अपोजिट साईडला आता वर बघा, इकडे ए इकडे बी आहे, म्हणजे हे काय आहे, ट्रान्स आहेत. ए ट्रान्स झाले, बी ट्रान्स झाले. इकडे बघा, आता इथं पण मी तसंच करतो, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या साईडला बघा सेम आहेत, म्हणजे एकच प्रकारचे ए प्रकारचे जे ॲटम्स आहेत ते एका साईडला आलेत आणि बी प्रकारचे आहेत ते दुसऱ्या साईडला आलेत. इकडे बघा, ए इकडे आहे आपला आणि इकडे ए, हे झाले ट्रान्स. हे काय झालं, ट्रान्स. आता इकडे बघा, ए कुठं आला, वरच्या साईडला, हा कुठं आला, वरच्या साईडला. डॉटेड लाईनच्या वर बघायचं, वर जर सेम प्रकारचं ए टाईपचे आले तर ते बनतं सिस आयसोमेरिझम, आणि जर ते अपोजिटला गेले तर ट्रान्स. म्हणजे हे जे कायरल सेंटर आहे त्याच्या कायरल सेंटर ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये म्हणतो. इथं फक्त याला मॉलिक्युलर सेंटर म्हणतो आपण. तर या कार्बनचे का नाही जर अपोजिटला गेले हे दोघं जण असे तर हे ट्रान्स बनतं. आणि या सेंटरच्या, या मॉलिक्युलर सेंटरच्या जर सेम साईडला गेले, इथं कोणताही ग्रुप असेल मग सेम प्रकारचा असेल, जर सेम प्रकारचा असेल तर तो सिसला जातो आणि इकडे असेल तर ट्रान्स आयसोमेरिझमला जातो. आता
जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे दोन टाईप कळले, एक सिस आयसोमर एक आणि ट्रान्स आयसोमर. आणि मग सिस आयसोमेरिझम तुमच्यासाठी मी डेफिनेशन लिहून ठेवलेलं आहे. काय लक्षात ठेवायचं नाही डेफिनेशनमध्ये, सेम साईड म्हणा, अपोजिट साईड म्हणा. सेम साईड असेल तर सिस आयसोमर बनेल, अपोजिट साईड असेल तर ट्रान्स आयसोमेरिझम बनेल. याचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर एक्झाम्पलमध्ये बघा काय आहे इथं. जर सपोज फॉर एक्झाम्पल हे सेंटर आहे, या सेंटरमध्ये 4 ग्रुप अटॅचमेंट असणार आहे. इकडे बघा, इकडं हायड्रोजन आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं CH3 ग्रुप आहे, इकडे CH3 ग्रुप आहे. बघा आपलं नेहमी ठरलेलं एक हॉरिझॉन्टल लाईन मारा, एक हॉरिझॉन्टल लाईन मारा. हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या साईडला बघा सेम आहेत, HH एका बाजूला आहेत, खाली पण बघा CH3 काय आहेत एका बाजूला आहेत. तसंच मग हे बनतं काय आपलं, तर सिस आयसोमेरिझम बनतं. आता नेक्स्ट, आता इकडे बघा ट्रान्सकडे बघा. ट्रान्स काय म्हणतोय, मला अपोजिटमध्ये पाहिजेत तर मग देऊया त्याला. बघा एक्झाम्पल काय आहे, सपोज हेच एक्झाम्पल घेऊया. इकडं CH3 ग्रुप आहे, इकडं H आहे, इकडे H आहे, इकडे CH3, बरोबर. आता बघा इथं कुठं आले, ते अपोजिट साईडला आले. CH3 या साईडला, CH3 या साईडला. मग हे कसे गेले, अपोजिटला गेले. अपोजिटला जात असेल तर आपलं ते ट्रान्स आयसोमेरिझम बनतं. इथं डॉटेड लाईन जर काढली तर डॉटेड लाईनच्या साईडला डिफरंट आले, म्हणजे अपोजिट साईडला गेले तेच आटम, इथं पण अपोजिट साईडला गेले. मग हे ट्रान्स आयसोमेरिझम बनलं, हे सिस आयसोमेरिझम बनलं. किती सोपं आहे. तसंच जर आपल्याला सायकलिक स्ट्रक्चर आलं किंवा अलिफॅटिक स्ट्रक्चर आलं, ॲरोमॅटिक स्ट्रक्चर आलं, त्याची ती अरेंजमेंट असते. मग तुम्हाला कळलं का. मग डेफिनेशननुसार, डेफिनेशन आपली काय सांगते स्टिरियो आयसोमेरिझमची, की स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. हेच आणि हेच स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे का, मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि मोलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. मग बघा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, दिसताना दिसते का नाही, सेम दिसते, दिसताना सेम दिसते. पण त्यांची अरेंजमेंट कशी आहे बघा, अरेंजमेंट ऑफ फंक्शनल ग्रुप ऑर आयटम कसे डिफरंट आहे. इकडं अरेंजमेंट बघितली तर हायड्रोजन शेजारी बसलेत, CH3 शेजारी बसलेत. इकडे बघा हा कार्बन आहे, त्याच्या जर वर बघितलं आपण तर CH3 आणि हायड्रोजन एका शेजारी, H आणि CH3 एका शेजारी. म्हणजे इथं अरेंजमेंट वेगळी दिसते, इथं अरेंजमेंट वेगळी दिसते. त्यावेळेस स्टिरियो आयसोमेरिझम शो करतं. त्याच्यात पहिला टाईप आता आपण बघितला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, त्याचे दोन टाईप सिस आयसोमेरिझम, ट्रान्स आयसोमेरिझम. काही डेफिनेशन लक्षात ठेवायची नाही, फक्त एवढा शब्द लक्षात आहे, सेम साईडला जर ग्रुप असतील तर ते सिस आयसोमेरिझम दाखवतं. अपोजिट साईडला जर ॲटम्स और ग्रुप असतील तर ते ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतं. त्याचं हे एक एक्झाम्पल आहे, याचं एक. कोणतंही एक्झाम्पल घ्या, काय नो मॅटर. सपोज मी इथं बदलतो, काय होईल इथं फक्त काय COOH घेऊया, इथं COOH घेऊया. तुम्हाला देतील आणि ओळखायला होतील की या ठिकाणी ओळखा की हा सिस आहे का ट्रान्स आहे. बघा क्लोरीन काय बसलेत तर शेजारी बसलेत, आणि कार्बोक्साइलिक ग्रुप आहे आपला, तो कार्बोक्साइलिक ग्रुप कसा गेलाय तर एका साईडला गेलाय, म्हणजे ते शेजारी बसलेत, क्लोरीन शेजारी बसलेत, ते सिस आयसोमेरिझम दाखवतात. इकडं पण करूया तसंच. इकडे काय करूया, इकडं अजून एखादं एक्झाम्पल घेऊया ट्रान्सचं, किती सोपं आहे. हेच एक्झाम्पल घेऊया, काय CC कार्बोक्साइलिक ग्रुप इथं गेला, दुसरा कार्बोक्साइलिक त्याच्या अपोजिटला गेला, भांडण झालं त्यांचं. आणि क्लोरीनचं पण भांडण झालं, क्लोरीन पण अपोजिशनला जाऊन बसला. क्लोरीननं आणि कार्बोक्साइलिनने एक पार्टी केली या, आणि यांनी पण एक पार्टी केली. पण तसं नव्हतं, आधी यांच्यात भांडण नव्हतं म्हणून ते शेजारी बसले होते. पण तेच ॲटम आणि ग्रुप्स त्यांच्यात नंतर भांडण झालं, ते अपोजिटला गेले, ते ट्रान्स आयसोमेरिझम शो करलं. तर असं सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम आहे. आता हे बघा इकडं, तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे ॲलिफॅटिक ग्रुप म्हणलं तुम्ही लगेच ओळखू शकता. आता म्हणाल तुम्ही जर सायकलिक स्ट्रक्चर असेल तर मग काय करणार आपण, तर ते पण बघू. जर सायकलिक स्ट्रक्चर असेल, आता बघा आता सायकलिक स्ट्रक्चरमध्ये कसं असतात, सायकलिक स्ट्रक्चरचे दोन टाईपचे असतात. म्हणजे कसं, एक AB सायकल दिसणार नाही, AB सायकल AB आणि AB सायकल AD. काय म्हणतोय मी, AB सायकल AD सायकल. आता हे तुम्ही म्हणाल हे काय,
तर इथे एक नेम देऊया आपण. बघा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन सायकलिक स्ट्रक्चर. कशातला बघतोय आता आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? तर सायकलिक स्ट्रक्चर जर असेल तर काय असणार आहे? तर बघा त्याचे दोन टाईप आहेत, एक ए बी सायकल ए बी आणि ए बी सायकल ए डी. आता बघा काय हे ए बी सायकल ए डी आणि ए डी सायकल. आता एक काय लक्षात ठेवायचं, हे ए बी आहेत ना ते डिफरंट असणार आहेत, हे ए बी डिफरंट असणार आहे, हा ए सेम असू शकतो, पण हा ए बी डिफरंट, हा ए बी हे डिफरंट असू शकतं असं. तर मग आता काय यायचं फक्त बघा, एक सायकल असणार आहे आपल्याला आणि त्या सायकलमध्ये आपल्याला ओळखायची की हे सी साईड का ट्रान्स आहे. फॉर एक्झाम्पल बघा इकडं, सपोज ही एक सायकल आहे, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं सी एस 3, इथं सी एस 3. अजून एक आहे सायकल, इथं सी एस 3, इथं एच आहे, इथं सी एस 3, इथं एच आहे. किती सोपं आहे, नेहमीप्रमाणे ओळखा बरं. काय करायचे, एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची. आता तिथं असं कार्बन होते, म्हणजे त्याचं काय आपण काढला होता तेव्हा सेंटर काढला होता. मी त्यावेळेस खरं ऑप्टिकल सेंटर म्हणलं होतं, ऑप्टिकल सेंटर ऑप्टिकल आयसोमेरिझम, कायरल सेंटर असं म्हणतो तिथं आपण. इथे नुसतं सेंटर म्हणा, हा सेंटर आहे, या सेंटरला काय करा, एक हॉरिझॉन्टल लाईन मारा. तशा प्रकारे एक सायकल आहे आपल्याला इथं, मग सायकलला काय, आता सायकल अशी दिसते म्हणजे त्याचा सेंटर इथून असणार आहे, सेंटरला एक लाईन मारा. बघा बरं वरच्या साईडला सेम आहेत का अपोजिट आहेत? इकडं सेम आहेत, म्हणजे इथं सीज बनतोय, तसंच खाली पण आहे. इथं सी एस 3 अरे अपोजिटला गेले, म्हणजे हे अपोजिटला गेले, हे पण अपोजिटला, मग हे बनतंय ट्रान्स, बरोबर, हे ट्रान्स बनलं. आता इकडं बघा ए बी सायकल एडी, काय आहे नक्की ए बी सायकल एडी? आता इकडं मी घालवतो, दुसरं घेऊया आपण, क्लोरीन घेऊया, इकडं क्लोरीन घेऊया, इकडं ब्रोमीन घेऊया, इकडं आयोडीन घेऊया. आता तुम्ही म्हणाल मगाशी इथं तर ब्रोमीन सी एच 3 दोघं सेम होते, पण आपलं टाईप कोणता आहे बघा ना, ए बी घेतले का? हां, ए बी घेतला. सायकल घेतली का? घेतली. ए डी घेतला का? ए घेतलाय. पण आता बी घ्यायचं नाही, कोण घ्यायचे? डी घ्यायचे, म्हणजे डिफरंट दुसरा घ्यायचे. तसं इथं बघा, ए बी घेतला का? हो घेतला ए बी. सायकल घेतली का? घेतली. ए बीच घ्या परत, ए बी बी, हां घेतला ए बी. तसंच मी ए डी घेतलं, मग आता इथं आयोडीन आलाय. आता बघा नेहमीप्रमाणे आपलं हॉरिझॉन्टल करा. आता बघा वरच्या साईडला हे सेम आहेत, हे सेम आहेत का? अरे नाही, हे सेम आहेत नाही. मग आता अशा वेळेस काय, मग ट्रान्स म्हणायचं का सेम आहेत? नाही, आपलं काय आहे सायकलिक टाईपचं काय सांगतो, तर ॲटलिस्ट 1 जोडी तरी एका साईडला पाहिजे, एक पेयर तरी काय पाहिजे, एका साईडला पाहिजे. मग एक पेयर एका साईडला असेल तरी सुद्धा तो काय बनतो, सीज बनतो. आता सिमिलरली बघा इकडं, या ठिकाणी असं परत मी सायकल काढले, क्लोरीन या साईडला गेला, हा क्लोरीन एका साईडला गेला, आयोडीन वर गेला, ब्रोमीन आहे तिथंच थांबला. काय म्हणतायत बघा ते, आता म्हणतात शो, ओळखा हे काय, आयडेंटिफाय दिस स्ट्रक्चर सिस आयसोमेरिझम और ट्रान्स आयसोमेरिझम. बघा बरं, आपलं नेहमीप्रमाणे हॉरिझॉन्टल लाईन मारली, डॉटेड मारा. आता बघा हे डिफरंट आहे, आता काय करणार, पण क्लोरीन अपोजिटला दिसतात, क्लोरीन अपोजिटला असेल तर ते काय दाखवणार आहे आपल्याला, 100% ट्रान्स आयसोमेरिझम दाखवणार. भले ही जोडी जरी नसेल, आपल्याला ॲटलिस्ट एक पेयर तरी काय पाहिजे आपल्या त्यासाठी, अपोजिशनला पाहिजे. अपोजिशनला असेल तर तो ट्रान्स आयसोमेरिझम दाखवता, ॲटलिस्ट 1 पेयर तरी. इकडं बघा ए बी सायकल ए बी या टाईपमध्ये काय म्हणतात ते, तर ॲटलिस्ट 1 जोडी. आता इथं काय दोन्ही जोड्या आहेत एका साईडला, मेसेज दाखवू शकतो, इथं ट्रान्स. पण इथं काय तुम्हाला अडचण येते, इथं तुम्ही लगेच ओळखणार, पण इथं तुमचा गोळ होणार, कन्फ्युजन होणार. तुम्हाला म्हणणार एकच जोडी सेम दिसते, एक जोडी नाही दिसत. पण नियम एक सांगितला होता की ॲटलिस्ट 1 पेयर तरी काय पाहिजे, एका बाजूला पाहिजे. तसंच इकडं ॲटलिस्ट 1 जोडी तरी अपोजिशनला पाहिजे, तर ते ट्रान्स आयसोमेरिझम दाखवते. तर असं ॲलिफॅटिक मधलं ते सोपं होतं, ते लगेच मिळणार.
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बऱ्याच वेळा येतं, MCQ ला येतं जेई नीटला, पण त्यासाठी मग ओळखावं तुम्हाला. म्हणून जॉमेट्रिकल आयसोमेरिझम सायकल एक स्ट्रक्चर म्हणून सांगितलं. त्याचे एबी सायकल एबी. मग एक मी केस घेतली एडीची, की डिफरंट असेल तर काय करा, डिफरंट असेल तर तुम्ही गोंधळात पडणार, मग तो गोंधळ परत होऊ नये परीक्षेत, म्हणून मी हा सुद्धा टाईप घेऊन टाकला. तर अशा प्रकारे हे येऊ शकतं. आता अजून एखादे सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. कशातलं घे, एबी सायकल एडीतला घ्या का कशातलं घ्या. सपोज एक सायकल आहे, कोणत्या प्रकारची घेऊया, जरा मॅथ्स मधले स्ट्रक्चर घेऊया. काय म्हणायचं याला, रोम्बोस पॅराग्राम, बघा तुमचं तुम्ही. आता इकडे बघा, अशी एक सायकल आहे. या सायकलमध्ये ॲटम्स आणि ग्रुपचे अरेंजमेंट कसे आहे, तर इकडं हायड्रोजन आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं CHO आहे, इकडं OH आहे. कोण आहे इकडं, OH आहे. आता काय करणार तुम्ही, आता बघा इथं तुम्हाला ओळखायला लावलं की हे सिस आयसोमेरिझम आहे का ट्रान्स आयसोमेरिझम आहे. आता इथं मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळते, एबी सायकल एबी सायकल एडी, पण तिथं थोडी देणार आहे. तिथं असा डायरेक्ट क्वेश्चन देणार आणि आयडेंटिफाय म्हणणार. काय म्हणणार तिथं, डायरेक्ट आयडेंटिफाय जर म्हणलं त्यांनी या क्वेश्चनचं, मला की आपण सोल्युशन करायचं. काय सोल्युशन, तर हे असणार आहे की सिस ऑर ट्रान्स. मग यापैकी आपल्याला ओळखायचे सिस ऑर ट्रान्स कोण आहे, बघू. आता बघा ही सायकल दिसते तुम्हाला, या सायकलमध्ये आपल्याला मागाशी एक सायकल सरळ दिसत होती, पण हे काय झालं, हिचं थोडं कंबर्ट मोडलं, त्यामुळे ती थोडी तिरकी झाली. मग तसंच या सायकलचं काय करायचे, निम्मा भागमधून हॉरिझॉन्टल लाईन. आता हॉरिझॉन्टल लाईन बसेल का इथं, नाही, मग तिरकी लाईन मारा अशी, नो मॅटर कशी मारायची. आता बघा, आता या लाईनीच्या एका बाजूला बघायचं आणि दुसऱ्या बाजूला, एका बाजूला बघा सेम दिसतात, एका बाजूला दिसतात डिफरंट दिसतात. आता मग या भले हे दोघं डिफरंट असले तर नियमानुसार एक तरी जोडी कशी पाहिजे, सेम पाहिजे. मग हे काय बनतंय, सीज बनतंय. कळलं. असंच जर सपोज अजून एखादं मी घेतलं, येस, आता ही घेतलंय मी बघा, इकडे क्लोरीन घेतो, इकडे CHO ग्रुप घेतो, इकडे ब्रोमीन घेतो, इकडे कोण घेतो, इकडं कोण घेऊया CHO घेऊया, नको CHO नको. आता आपल्याला काय करूया, इकडे CHO घेऊया, इकडे BR घेऊया, नो मॅटर. आता बघा, आता ही एक सायकल आहे, या सायकलमध्ये इकडं असे डॉटेड लाईन मारायची, अशी डॉटेड लाईन मारली. आता या डॉटेड लाईनच्या एका बाजूला बघायचं, दुसऱ्या बाजूला ही डॉटेड लाईन आहे, ही डॉटेड लाईन आहे. या डॉटेड लाईनच्या एका बाजूला बघा, इकडे ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली. या बाजूला बघा आणि या बाजूला बघा. आता या बाजूला बघितलं तर क्लोरीन CHO दिसतंय, या बाजूला CHO ब्रोमीन दिसते. पण मला एक कळतंय, आता अपोजिशनची जोडी बघायची म्हणली तर अपोजिशनला क्लोरीन ब्रोमीन आहेत, इकडं अल्डेड इकडं अल्डेड आहे. म्हणजे हे काय बनतंय, तर ट्रान्स आयसोमेरिझम दिस विल बी शो. काय दाखवणार आहे, हे ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतं, हे सिस आयसोमेरिझम. मग अशा प्रकारे सुद्धा सायकल येऊ शकतं. तर हे आपलं झालं ते म्हणजे ट्रान्स आयसोमेरिझम आणि सिस आयसोमेरिझम. हे कशाचे टाईप आहेत, तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे टाईप आहेत. 2 टाईप होते, सिस आणि ट्रान्स. तो चार्ट, ती डेफिनेशन मी लिहून दिलेलं सगळं एका बाजूला नोट्स काढत जावा, जेणेकरून बाहेर निघेल. परत आता आपण स्टार्ट करतोय ते म्हणजे इझेड नॉमेनक्लेचर बघतोय. आता इझेड नॉमेनक्लेचर बघणार आहे आपण. ई अँड झेड सिस्टीम. काय इझेड आणि सिस्टीम, ज्या वेळेस सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम आपण बघितलं, पण इन सम केस सिस आणि ट्रान्स आर नॉट ॲप्लिकेबल. आता सिस आणि ट्रान्स काय कुणासाठी ॲप्लिकेबल असतं, आता आपण एक टाईप बघितलं, तो म्हणजे जर 2 प्रकारचे असतील, ए आणि बी 2 प्रकारचे असतील, जर दोघं सेम असतील, 4 ग्रुप असतात बरोबर, 4 ग्रुप असेल, या 4 मधील हे दोघं सेम आहेत, हे दोघं सेम आहेत, हे दोघं सेम आहेत बरोबर, त्यावेळेस बघू शकतो. अजून बघितलं आपण हे
यातले 2 सेम आहेत आणि 2 डिफरंट आहे. त्यावेळेस सुद्धा आपण बघू शकतो बघितलं आपण ए बी सायकल ए डी किंवा तिकडे घेतलं तरी तसं चालू शकतं. ॲलिफॅटिकमध्ये असू नाही तर सायकलिक स्ट्रक्चर असू नये. पण ज्या वेळेस 4 ग्रुप असतील, ज्यावेळेस कार्बनच्या चारी बाजूला 4 ग्रुप असतील, त्यावेळेस काय करणार ना? मग त्यावेळेस कसं ओळखणार की बाबा हे सिस आहे, ट्रान्स आहे? मग त्यावेळेस जी सिस्टीम राबवली जाते ती म्हणजे EZ सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणतो आपण एक सिस्टीम आहे. तर E आणि Z सिस्टीम आहे. तर काय आहे बघा EZ, तुम्ही म्हणाला असं कसं नाव दिलं? त्याला पण सिस, ट्रान्स, बरोबर? मग सिस, ट्रान्स वगैरे ते नाव दिलं. E आणि Z system of nomenclature applicable only for if 4 atoms or group are arranged in different म्हणजे डिफरंट प्रकारचे जर ॲटम और ग्रुप असतील then we will use E and Z system of nomenclature. मग विचारलं सहज कोणी, आपण केमिस्ट्रीचे स्टुडंट आहोत, EZ सिस्टीम का वापरली जाते? EZ सिस्टीम, E आणि Z सिस्टीम आर ॲप्लिकेबल. काय म्हणतोय मी? E आणि Z आर सिस्टीम ॲप्लिकेबल फॉर 4 डिफरंट ग्रुप्स, बरोबर? म्हणजे अशा वेळेस सेस आणि ट्रान्स आयसोमेरिझम वर्कआउट होणार नाहीत. देन वी विल यूज E आणि Z सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. मग आता E आणि Z ओळख करून घेऊया E आणि Z ची. आता E म्हणजे काय? तर E म्हणजे इंटेजन. काय म्हणतोय मी? E म्हणजे इंटेजन, इंटेजन असं GE आहे. तर इंटेजन, आता काय आहे इंटेजन? हा जर्मन वर्ड आहे. जर्मन वर्ड आहे हा, आपल्या भारतातला नाही. नाहीतर मी मिनिंग लगेच सांगितलं असतं, तरी मी सांगतो. जर्मन वर्ड आहे, याचं मिनिंग आहे अपोजिट. याचं मिनिंग काय आहे? अपोजिट. आणि दुसरं आहे झेड, ते म्हणजे झुसामन. झुसामन डबल एस आहे ते. झुसामन हे पण हा पण जर्मन वर्ड आहे. हा पण जर्मन वर्ड आहे. त्याचं मिनिंग आहे सेम. मिनिंग आहे सेम. आता ऐकलेत का आधी हे वर्ड आपण दोन, E आणि Z? E आणि Z नसेल ऐकलं आपण. काय म्हणतोय मी? E आणि Z हे जरी ऐकलं नसेल, इंटेजन, झुसामेन हे पण वर्ड ऐकलं नसेल, तरी आपण अपोजिट आणि सेम एवढं तर ऐकलंयच की. अपोजिट आणि सेम आतापर्यंत, मगाशी आपण बघितलं ते अपोजिट आणि सेम हे वर्ड ऐकलेत की. अपोजिट वर्ड कोणासाठी ऐकलंय आपण? तर E. कोणासाठी ऐकलंय आपण अपोजिट? ट्रान्ससाठी, बरोबर. आणि Z कोणासाठी ऐकलंय आपण? Z कोणासाठी ऐकलंय? तर सिससाठी. म्हणजे एक आपल्याला कळू शकतं, जर ई प्रकारचं दाखवलं, म्हणजे सपोज एक्झाम्पल घेणार आहे पुढे आपण, ई प्रकार जर आला तर तो ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतं. झेड असला तर तो सिस आयसोमेरिझम, किंवा सिस आयसोमेरिझम झेड टाईपचं असतं, ट्रान्स आयसोमेरिझम ई टाईपचं असतं. तर असं ई आणि झेड सिस्टीम. ई म्हणजे इंटेजन, हा जर्मन वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे अपोजिट. आणि झेड म्हणजे झुसामन, त्याचा जर्मन वर्ड आहे हा पण, त्याचं मिनिंग आहे सेम. जर ई असेल तर ट्रान्स आयसोमेरिझम दाखवेल, झेड असेल तर सिस आयसोमेरिझम दाखवेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. झुसामन आणि इंटेजन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण हे बऱ्याच वेळा MCQला आठवलं पाहिजे की ई म्हणजे ट्रान्स असतं आणि झेड म्हणजे सिस आयसोमेरिझम असतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता इथं बघा, आता झालं हे तर कळलं, लिहून ठेवा कुठेतरी हे पण आणि ते पण. आता बघा हे कशावरून ओळखणार आहे आपण सिस आणि ट्रान्स? आता आपल्याला कंडिशन दिले की 4 डिफरंट ग्रुप असणार आहे. ऍप्लिकेबल कुणासाठी असणार आहेत? 4 डिफरंट ग्रुपसाठी. असं आहे तर आपल्याला कंडिशन. मग त्यासाठी आपण जर अशी कंडिशन मला दिली तुम्ही, तर मी ऑफकोर्सली कोणाला निवडणार? EZला. मग काय आहे EZ बघा. आता इथं आपल्याला एक प्रायोरिटी ऑर्डर एक लक्षात ठेवायची आहे, किंवा प्रायोरिटी ऑर्डर लक्षात ठेवायचे. मग याच्यावरून सिस आणि ट्रान्स कसं बनतं? सपोज आपलं ए मगाचा सेंटर आहे. आता या ठिकाणी AB असणार आहे का? नाही, इथं 4 प्रकारचे आहेत. मग कोण असणार आहे?
ABCD असणार आहे, म्हणजे डिफरंट ॲटम्स असणार आहे. आता बघा इकडे A आला, इकडे B आला, इकडे C आला, इकडे D आला. काय म्हणतोय मी? बरोबर, ABCD. आता बघा ABCD या प्रकारचे 4 टाईपचे डिफरंट आयटम्स आहेत. काय आहेत हे? डिफरंट आयटम आहेत ABCD. आता मागाच्या प्रमाणे जर आपण इथे डॉटेड लाईन काढली तर आपण काय बघत होतो? जर या डॉटेड लाईनच्या वरच्या साईडला जर A किंवा BB जर कोणतरी असतं तर मी सिस म्हणलं असतं, इकडेच अपोजिटला ट्रान्स म्हणलं असतं. पण आता कसं करणार ना? मग यासाठी आपल्याला लागते ती गरज म्हणजे प्रायोरिटी ऑर्डरची. प्रायोरिटी ऑर्डर काय सांगते? जर हायर प्रायोरिटी, काय म्हणतोय मी? जर इफ हायर प्रायोरिटी इज इन सेम साइड, असं म्हणू, हायर प्रायोरिटी और लोअर प्रायोरिटी इज इन सेम साइड. जर ते सेम साइडला असतील, दोघं जणी सेम साइडला असतील तर ते सिस आयसोमेरिझम दाखवेल. इफ शॉर्टकट मध्ये हायर प्रायोरिटी और लोअर प्रायोरिटी इज इन अपोजिट साइड. जर ते अपोजिट साइडला असेल तर ते काय दाखवणार? ट्रान्स आयसोमेरिझम दाखवणार. आणि जर एका बाजूला असेल तर सिस आयसोमेरिझम दाखवणार. इफ हायर प्रायोरिटी अँड लोअर प्रायोरिटी आर सेम साइड देन सिस. आणि हायर प्रायोरिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, इथंच मी लिहितो बघा, समजून घ्या, खूप सोपं आहे. इझेड पण आता इथं पण A असणार आहे, इथं B असणार आहे, इथं C असणार आहे, इथं D असणार आहे. याचा आणि याचा संबंध काही नाही. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल तरी A हा सेम आहे का, हा BB सेम आहेत का, नाही. याच्यासाठी हे वेगळे ह्याच्या, नाही तर मी नावच बदलतो. WXYZ, बरोबर, WXYZ. आता या ठिकाणी बघा हे दोन आहेत. आता यांनी सांगितले इफ हायर प्रायोरिटी लोअर प्रायोरिटी आर सेम साइड. मग आता बघा हायर प्रायोरिटी लोअर प्रायोरिटी कशी आयडेंटिफाय करायची? तर मग अशी आपण हॉरिझॉन्टल लाईन मारत होतो त्यावेळेस सिस ट्रान्स ओळखण्यासाठी कायम हॉरिझॉन्टलच लाईन मारायची. पण आता प्रायोरिटी डिसाइड करायचे तर ऑलवेज लक्षात ठेवा प्रायोरिटी ऑर्डर या दोघांची बघायची असते. या दोघांमध्ये या कोण हायर आणि कोण लोअर, या दोघांमध्ये कोण हायर लोअर, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर बघताना कशी बघायची? व्हर्टिकल आणि डाऊनवर्ड अशी बघायची. कशी बघायची? व्हर्टिकल आणि डाऊनवर्ड. आणि जर आपल्याला सिस ट्रान्स बघायचं असेल तर हॉरिझॉन्टल बघायचं. एक लक्षात ठेवा, हायर आणि लोअर प्रायोरिटी कशी बघायची? या दोघांची बघायची. आणि सिस ट्रान्स ठरवताना मग ते तुम्ही मगाशी केलं तसं गोंधळ करायचा नाही. हायर प्रायोरिटी नाही तर हायर प्रायोरिटी लोअर प्रायोरिटी या दोघांची बघाल चालणार नाही. या दोघांची बघायची. काय आहे बघा, आता सपोज जर सिस आयसोमेरिझम नुसार हायर प्रायोरिटी एका बाजूला आणि लोअर प्रायोरिटी एका बाजूला जर गेल्या, म्हणजे A ची B ची हायर प्रायोरिटी, C ची D ची लोअर प्रायोरिटी, तर अशा वेळेस काय बनेल? ते सिस आयसोमेरिझम. आता लक्षात ठेवा कायम, जर हायर प्रायोरिटी असेल ह्या किंवा 1 आकडा द्या हायरला, लोअरला 2 आकडा द्या, बरोबर, नो मॅटर. मग जर मी ओळखलं, आता सपोज इथं A आहे तर याची हायर प्रायोरिटी जास्त आहे, मग हे असं. B आहे, याची हायर प्रायोरिटी कशी आहे? आता दोघांमध्ये बघायची, या दोघांमध्ये A आणि C मध्ये A ची कशी आहे? तर हायर आहे, मग मी एक आकडा देतो. याची कशी आहे? 2 आहे, म्हणजे 2 नंबर म्हणजे लो प्रायोरिटी. एक नंबर क्लास 1 आणि क्लास 2, बरोबर. क्लास 1 कशी आहे? हायर, आणि क्लास 2 कशी आहे? त्याच्यापेक्षा लोअर आहे, असं. मग आता इथं याला एक नंबर गेला का, तर तो कसा आहे? हायर प्रायोरिटी आहे त्याची. आणि इथं याला 2 नंबर गेला, म्हणजे याची प्रायोरिटी कशी झाली? तर लोअर झाली. याची प्रायोरिटी जर लोअर झाली
म्हणजे लोअर प्रायोरिटीचे लोक कुठे आले, एका साईडला आले. हायर प्रायोरिटीचे लोक कुठे आले, एका साईडला आले. अशा वेळेस आपण म्हणत होतो की जर लोअर आणि हायर जर एका साईडला आले, हायर हायर एका बाजूला, लोअर लोअर, क्लास 1 ची लोक एका बाजूला, क्लास 2 ची लोक एका बाजूला, तर ते काय दाखवणार आहे, सिस आयसोमेरिझम दाखवणार आहे. सिमिलरली इकडे बघा, जर लोअर प्रायोरिटी एका बाजूला आली, हायर प्रायोरिटी एका बाजूला आली, परत तसंच खाली पण हायर एका बाजूला, लोअर एका बाजूला, अशा वेळेस या दोघांची मी डिसाईड केली, डब्ल्यूची नेक्स्ट कायम या दोघांमध्येच डिसाईड करायची आणि या दोघांमध्ये डिसाईड, यांची इकडं आणि यांची इकडं. मग डब्ल्यू वायची जर बघायला गेलं तर मला असं कळलं की वायची कशी आहे तर हायर प्रायोरिटी आणि डब्ल्यूची कशी आहे तर लोअर प्रायोरिटी. आणि इकडं बघायला गेलं तर मला इथं कळलं झेड आणि एक्स यांच्यामध्ये एक्स कसा आहे तर हायर आहे आणि झेड कसा आहे तर लोअर आहे. मग अशा वेळेस जर एच पी एका बाजूला गेले बरोबर आणि एल पी क्लास 1 लोक अपोजिशनला गेले आणि एल पी अपोजिशनला गेले, म्हणजे हे कसे झाले तर ट्रान्स आयसोमेरिझम यांनी दाखवलं आणि यांनी काय दाखवलं तर सिस आयसोमेरिझम दाखवलं. कळलं? एवढं कळलं तरी बघा आता पुढं इथपर्यंत कळलं. इफ हायर प्रायोरिटी आणि लोअर प्रायोरिटी सेम साईड तर सिस आयसोमेरिझम दाखवतील, हायर प्रायोरिटी आणि लोअर प्रायोरिटी जर अपोजिट साईडला असेल तर ट्रान्स आयसोमेरिझम. इथंपर्यंत कळलं, डोकं शांत ठेवून ऐका आणि कुठं तर लिहित जा. हे पण मी तुमच्यासाठी हे लिहितो, नाही तर मलाही तोंडी सांगताही येऊ शकतं, पण तुमच्यासाठी कुठेतरी नोट्स निघाव्यात एका बाजूला, म्हणून त्या मी डेफिनेशन किंवा हे सेंटेन्स हे असं लिहित असतो तुमच्यासाठी. तर तुम्ही हे लिहित जा, एका बाजूला नोट्स निघतील. हे शॉर्टकट लक्षात ठेवायचा, एवढा वेळ नसतो. थेअरी कुठेही विचारत बसत नाहीत, आपल्याला शॉर्टकट कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. हायर प्रायोरिटी लोअर प्रायोरिटी सेम साईड, सिस आयसोमेरिझम आहे. लोअर प्रायोरिटी हायर प्रायोरिटी अपोजिटला गेले, यासारखे अपोजिटला गेले, क्लास 1 चे अपोजिटला गेले, क्लास 2 अपोजिटला गेले, म्हणजे हे काय झालं ट्रान्स आयसोमेरिझम.